धुळदेव गावच्या हद्दीत भीषण अपघात, 2 ठार तर 3 जण गंभीर जखमी. मान तालुक्यातील म्हसवड शहरालगतच्या धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सातारा येथील डॉक्टर क्रांतिसिंह रुग्णालयात म्हसवड पोलिसांनी पाठवलंय. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सातारा कोडोली येथील निकम कुटुंब हे देवदर्शनासाठी सातारा येथून पंढरपूरला आपल्या ऑल्टो या 4 चाकी वाहनाने निघालेलं होतं. त्यांचं वाहन सकाळी 9 नंतर म्हसवड इथून पंढरपूरकडे निघालं असता पुढे असलेल्या धुळदेव गावच्या हद्दीत त्यांची ऑल्टो कार ही आली असता त्या ठिकाणी रस्ता उखडलेला असल्यानं रस्त्याचा अंदाज ऑल्टो चालकास न आल्यानं अचानक ब्रेक्स दाबल्यानं ऑल्टो कारने 3 ते 4 पलट्या खाल्ल्या. यामुळे झालेल्या अपघातामुळे ऑल्टोमधील 2 जण जागेवर ठार झाले तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. सदर अपघाताची खबर धुळदेव गावात समजताच अनेक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत म्हसवड पोलिसांना याबाबत कळवलं. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल अभिजित भादुले, पोलीस नाईक लुबाळ व पोलीस हवालदार हंगे तात्काळ घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं 108 या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात आणलं. त्या ठिकाणी जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीनं सातारा येथील डॉक्टर क्रांतिसिंह रुग्णालयात पाठवलं. दरम्यान सदर अपघातामुळे धुळदेव ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. या अपघातात प्रशासनात जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सातारा ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असून धुळदेव गावाच्या हद्दीतच या रस्त्याचं काम गत 8 वर्षापासून रस्ते विकास महामंडळाकडून रखडवण्यात आलंय. सदरचं काम पूर्ण करावं यासाठी आजवर येथील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन करून प्रशासनाला याचा जाब विचारला. मात्र प्रशासनानं त्यांची फक्त बोलवणच केल्यानं अपघातांची मालिकेत आज सुरू असून आजवर जवळपास 20 जणांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलाय. तर आजवर जवळपास 300हून अधिक छोटे मोठे अपघात या ठिकाणी झालेत. आणखी किती जणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला या रस्ते कामी जाग येणार असा संतप्त सवाल धुळदेव ग्रामस्थांनी व्यक्त केला. प्रतिनिधी महेश कांबळे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड.